नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्र. मागच्या व्हिडिओमध्ये आपण थेरम ऑफ इक्वल प्रपोर्शन समान गुणोत्तराचा सिद्धांत आणि त्यावरील उदाहरणं पाहिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरमधील कंटिन्युअड प्रपोर्शन हा भाग पाहणार आहोत. आपण पाहिले की जर दोन गुणोत्तर समान असतील, जे A/B = C/D असं असेल, तर A, B, C and D, these four numbers are in proportion. जर A/B = C/D असं असेल, तर A, B, C आणि D हे चार संख्या प्रपोर्शनमध्ये असतात. जे ही जी पहिली संख्या A आहे त्याला आपण फर्स्ट टर्म किंवा प्रिडेसेसर असं म्हणतो. जी पहिली संख्या आहे त्याला आपण म्हणतो प्रिडिसेसर, आणि जी दुसरी संख्या आहे म्हणजे A/B मध्ये ह्या ज्या रेशोमध्ये जो पहिला अंशस्थानची जी संख्या आहे त्याला आपण प्रिडिसेसर असं म्हणतो, आणि छेदस्थानची म्हणजे दुसरं जे पद आहे त्याला आपण सक्सेसर असं म्हणतो. तर आपण पाहिलं की जर A/B = C/D असं जर असेल तर ABCD आर इन प्रपोर्शन. पण समजा आपल्याला असं गुणोत्तर दिलेलं आहे A/B = B/C, A/B = B/C. तर या ठिकाणी पहिल्या गुणोत्तरामधलं सक्सेसर आणि दुसऱ्या गुणोत्तरामधलं प्रिडेसर हे दोन्ही सारखे आहेत. सक्सेसर इन फर्स्ट रेशो and predecessor in second ratio are equal. Here A/B = B/C. Then by first definition A, B and C are in proportion. पण या ठिकाणी सक्सेसर इन फर्स्ट रेशो अँड प्रिडेसेसर इन सेकंड रेशो आर इक्वल, म्हणजे पहिल्या गुणोत्तरातलं दुसरं पद आणि दुसऱ्या गुणोत्तरातलं पहिलं पद हे दोन्ही सारखं आहे. म्हणजे AB अँड BC, या ठिकाणी B दोनदा येतं, जे आपण असं लिहू शकतो AB अँड BC. Therefore these three numbers are in continued proportion. Here we write ABC are in continued proportion. परत पाहू आपण. जर आपल्याला A/B = C/D असं दिलेलं असेल तर आपण असं म्हणतो की ABCD आर इन प्रपोर्शन. पण जर पहिल्या गुणोत्तरातलं दुसरं पद आणि दुसऱ्या गुणोत्तरातलं पहिलं पद हे जर सारखंच असेल तर आपल्याला एकूण तीनच संख्या मिळतात, A, B आणि C. तर या तीन संख्यांना काय म्हणायचं? कंटिन्युअड प्रपोर्शन असं म्हणायचं. उदाहरणार्थ आपण
4 as 12 and 12 as 36. These two ratios are equal. जे 4/12 4/12 and 12/36. These two ratios are equal. जर याला सिम्प्लिफाय केलं आपण तर 4 एके 4 4 त्रिक 12 12 एके 12 12 त्रिक 36. जे हे जे दोन्ही रेशो आहेत हे कसे आहेत इक्वल रेशो आहे. पण या ठिकाणी सक्सेसर ऑफ फर्स्ट रेशो and predecessor of second ratio are equal. Therefore there are three numbers 4, 12 and 36. These three numbers are in continuous proportion. These three numbers are called continuous proportion. आता तुम्हाला डेफिनेशन कळली असेल की जर A/B बरोबर C/D असेल तर त्या चार संख्या प्रपोर्शनमध्ये असतात, प्रमाणात असतात. पण जर चार संख्यांपैकी जर दुसरी आणि तिसरी संख्या जर एकच असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, त्या तीन संख्या होतील आपल्याला 4, 12 आणि 36, तर यांना काय म्हणायचं कंटिन्युअस प्रोपोर्शन असं म्हणायचं. परत आपण डेफिनेशनकडे जाऊ. इफ A/B इज इक्वल टू B/C, देन हियर क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ B into B is B square is equal to A into C. A/B is equal to B/C, then B square, cross multiplication of B square is equal to A into C. जर आपल्याला तीन संख्या दिलेल्या असतील A, B and C आणि त्यांच्यामध्ये ही प्रॉपर्टी असेल म्हणजे मधल्या पदाचा वर्ग हा जे शेवटची दोन पद आहेत किंवा अंत्यपद आहेत फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म त्यांचा गुणाकार एवढे असतील. जर मधल्या पदाचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकार एवढा असेल जे B स्क्वेअर इज इक्वल टू A इंटू C असा असेल तर देन ABC आर इन कंटिन्युअस प्रोपोर्शन. ते डेफिनेशन तुमच्या लक्षात आलेली असेल. If A/B is equal to B/C, then ABC are in continuous proportion, or if B square is equal to AC, then ABC are in continuous proportion. जर A/B बरोबर B/C असा असेल तरी सुद्धा आपण काय म्हणू या ठिकाणी दुसऱ्या गुणोत्तराचं पहिलं पद हे सारखंच असल्यामुळं ABC हे काय कंटिन्युअस प्रोपोर्शनमध्ये आहेत. किंवा आपल्याला तीन संख्या दिलेत आणि त्याच्यामध्ये हा गुणधर्म आहे B स्क्वेअर इज इक्वल टू AC, त्यावेळेस सुद्धा आपण असं म्हणू की ABC आर इन कंटिन्युअस प्रोपोर्शन. तर काही एक उदाहरण पाहू आपण. उदाहरण पाहण्याच्या अगोदर हा जो B जो आहे ABC आर इन कंटिन्युअस प्रोपोर्शन, देन B इज कॉल्ड जॉमेट्रिक मीन ऑफ A अँड C. बीला काय म्हणतो आपण गुरुत्व मध्य म्हणतो, A आणि C चा गुरुत्व मध्य असं म्हणतो. जे इथं हिअर B इज जॉमेट्रिक मीन ऑफ A and C. जे काय आपण पाहिलं ते परत एकदा पाहू.
जर आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये असं रिलेशन आहे A/B इज इक्वल टू C/D, देन ABCD आर इन प्रोपोर्शन. इफ predecessor and successor are equal, then these three numbers A, B, C are is called in continuous proportion. If three numbers are in continuous proportion, then square of middle number is multiplication of first number and second number, or multiplication of last two numbers. Here B square is equal to A into C. Then B is called the geometric mean of A and C. Example, if X is geometric mean of 25 and 4, F is geometric mean of 25 and 4, then find the value of X. Here X is the geometric mean of 25 and 4. Then find the value of X. That means 25, X and 4 are in continuous proportion. हा 3 संख्या कंटिन्युअस प्रोपोर्शनमध्ये आहे. तर हा x हा 25 आणि 4चा जॉमेट्रिक मीन आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 into 4. We have to find the value of x. Then by taking square root of both sides, we get square root of x square is x, square root of 25 is 5, square root of 4 is 2. Therefore value of x is equal to 10. Second example, if (28 minus x) is the mean proportion of of 23 minus x and 19 minus x, then find the value of x. Here, if 28 minus x is the mean proportion of 23 minus x and 19 minus x, here these three numbers are in continuous proportion. 28 minus x is called geometric mean or also called simply mean.
ह्याला आपण 28 मायनस एक्सला काय म्हणतो, ह्या दोन संख्यांचा जॉमेट्रिक मीन असं म्हणतो किंवा मीन प्रपोर्शन असं म्हणतो. म्हणजे आपण असं लिहू की 23 मायनस एक्स, 28 मायनस एक्स अँड 19 मायनस एक्स आर इन कंटिन्युअस proportion. Are in continuous proportion. Then square of middle term is 28 minus x is equal to multiplication of first term and last term is 23 minus x into 19 minus x. चा गुणाकार करायचा आहे आपल्याला. तर पहिल्या पदाचा वर्ग जे स्क्वेअर ऑफ 28, ह्या मधल्या ज्यांचं जे चिन्ह आहे ते या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर 2 गुणिले पहिलं पद, ह्या 28ची दुप्पट, 2 गुणिले 28 56 येईन, गुणिले x म्हणजे 56x प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म तर या ठिकाणी 23 मायनस एक्स इंटू 19 मायनस एक्स. तर हा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर 23 इंटू 19 मायनस एक्स, 23ने अगोदर याला गुणून घेऊ. द मायनस एक्स इंटू 19 मायनस एक्स, हे आपण व्यवस्थित लिहू. एक्स स्क्वेअर मायनस 56x प्लस स्क्वेअर ऑफ 28, 28चा वर्ग माहीत पाहिजे आपल्याला. काही ना 28चा वर्ग 28 इंटू 28, 8 इंटू 8 88 64, हा 6, 8 दुने 16 आणि 6 22, 8 दुने 16 6, हा 1, 2 दुने 4 आणि 5, 784 इज इक्वल टू 23 गुणिले 19 करायचे आहेत आपल्याला. एकोणीसच्या ऐवजी आपण 20 करू. तर 23 दुने 46, 460 होतील. आपण 23 गुणिले 19, याचा अर्थ 23ची बेरीज आपण 19 वेळा करायची, पण आपण 20 वेळा केली म्हणजे एकदा 19 याच्यातून वजा करू आपण. तर मिळतील आपल्याला 10तून 9 गेला 1, हातच्याला 1, 4 6तून 2 गेले 4, 441 मायनस 23x मायनस 19x मायनस मायनस प्लस एक्स स्क्वेअर. जे सारखं आहे ते आपण दोन्हीकडलं घालून टाकू. एक्स स्क्वेअर खाली शिल्लक राहील मायनस 56x प्लस 784 इज इक्वल टू 441 मायनस, दोन्ही पण मायनस आहेत, 23 अधिक 19 करायचे आहेत आपल्याला. 23 अधिक 20 जर केले आपण तर होतील 43, म्हणजे हे होणार आहे 42x. त्यानंतर एक्सची पदं एका बाजूला घेऊ आपण. 784 this plus 441 is minus 441 is equal to
minus 56x here plus 56x minus 42x. वजाबाकी करायची आपल्याला. 4तून 1 गेला 3, 8तून 4 गेले 4, 7तून 4 गेले 3, 343 आले. 6तून 2 गेले 4, 5तून 4 गेला 1, 14x. 14x is equal to 343. x is equal to 343 into upon 14. बघा आपण इथं 23 गुणिले 19 वजा x, तर 23 गुणिले 19 म्हणजे इथं आपण 23 गुणिले 20 केलं तर 460 आले. त्यातून 23चा गुणाकार आपल्याला जे 23ची बेरीज आपल्याला 19 वेळा करायची होती, तर आपण 20 वेळा केली इथं. इथून आपण मगाशी 19 वजा केलं तर इथं 19 न वजा न करता 23 वजा करायचे. 23 वजा केल्यानंतर आपल्याला 23 गुणिले 19 येतील 437. त्यानंतर या ठिकाणी 437. 784 मधून 437 वजा होतील आणि राहतील 347. आणि या ठिकाणी 347 हे 14x बरोबर 347. x बरोबर 347 भागिले 14. तर ही x ची किंमत येईल. 347ला 14ने पूर्ण भाग जात नाही आहे, म्हणजे x ची किंमत एवढीच येणार आहे 347 भागिले 14.